पिढ्यावरी पत्यनाम विठोबाचे आणि गवाचे नशिबी भवरोगाहिताय अनेक काय शुल्लते पत्यनाम विठोबाचे आणि गवाचे नशिबी तुकामणी नोही बाधा अनेक कदा भूतांचे पत्यनाम विठोबाचे आणि गवाचे नशिबी तो पाठवेद आहे आणि गवाचे नशिव जसं असं तसं घ्या महायुग पेटे तथे विवक्षा मूळ मुंडे काय जातो म्हणते समागत छंदमानंद करणं परब्रह्मलिंगम देवा अनुलंगम पांडुरंगा करू प्रथम मानेन संतांसी रंधू चित्तांसी अपुलिया जयंती किनिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकतम 3 श्री गुरुजी नमस्कार वेदा ब्रह्मरस घेई काढा देणे बिना मारे पत्यनाम विठोबाचे आणि वाचे नशिबी सेवे करता तिरुपती महंत अभंग सेवेकर्ता निवडले आहे प्रतिवर्ष पुढचा बसलेला हा अखंड धर्म सप्ताह सर्व ग्रामस्थ मंडळी स्वर्णिम प्रेमांजली आमंत्रण विशेष हरिभक्त परमपूज्य आमचे धर्मोपक्रम महाराज त्या प्रेमास्तव हा सेवेचा योग पण टायमिंग व्यवस्थित माहीत असल्यामुळे हा उशीर झाला विठाला एका ठिकाणी कार्याचे घेत होतं एका ठिकाणी प्रवचन होतं आता हे तिसरं कीर्तन आहे विठाला 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 7 ते 7:30 टायमिंग मला माहित नव्हतं काय कल्पना केली पाहिजे ऋषिकेशी काल बोला पण तुम्ही काय कल्पना केली नाही हो जसं असं चालवत असू द्या 8:30 वाजले 11:30 आरती करू घाबरू नका या अभंगातून तो खूप बरं आहे एक वैद्याची भूमिकेतून एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हाला सर्व जीवांना ब्रह्मस्वराचा काढा याचा अर्थ औषध की बाबा मी हा काढा आणलाय हा ब्रह्मस नावाचा औषध तुम्ही घ्या निश्चित तुमच्या दुःखाची निवृत्ती होईल पीडा याचा अर्थ दुःख हे दुःख निवृत्त करण्याकरता या दुःखात मुक्त होण्याकरता हा ब्रह्मस नावाचा काढा तो कोपर आहे एक डॉक्टरची भूमिका तुम्हाला देण्याकरता आणि ते औषध पण प्रश्न असा निर्माण होतो संतान तेवढा आग्रह का तो कोपर तेवढा अट्टहास का विनामूल्य औषध आहे तो कोपर्यंत सेवा हो नोहे वैद्य आम्ही अर्थाची भुकीने म्हणतो अर्थ म्हणजे आम्ही पैशाची भुकी दिलेली नाहीये पण तळमळ आहे देवाचं कल्याण उद्धार वाईट तळमळ संतांच्या तकमध्ये त्याच्यामुळेच हो तो कोपर वैद्याची डॉक्टरची भूमिका घेऊन तो महामस्वरूपांना हा ब्रह्मस्वरूप काढा आणलेला आहे आणि बाबा हा काढा घ्या हे औषध घ्या हो प्रश्न असं निर्माण आहे की काय केलाय संतांचा अवतार केवळ तुमच्या आमच्या उद्धार करताय कीर्तन मी नेहमी सांगतो एक वर्ग असा आहे त्याला यावं लागतं दुसरा तो वर्ग आहे त्याला आणावं लागतं आणि तिसरा तो वर्ग आहे तो स्वतःहून येतो यावं लागतं आम्हाला सर्व कर्माचे काम भरपूर करून ठेवली ते कर्म भोग केलेलं नसतं होत नाही ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला मृत्यूनगरी जन्माला यावंच लागतं जन्माला यांची 3 कारण आहेत महाराज एक कर्मामुळे जन्म आहे एक वासनेमुळे जन्म आहे एक पापामुळे जन्म आहे जन्माने घडे पातकाचे मूळ किंवा जन्म घेणे माझे वासने
जन्म आहे. वासनेत दोन प्रकार आहेत, शुभ वासना अशुभ वासना. आमच्याकडे शुभ वासना कुठल्या, सगळ्या अशुभच वासना. वासना एक प्रकारची स्त्री वासना आहे, धन वासना आहे, सत्ता वासना आहे, पृथ्वी वासना आहे, सौंदर्य वासना आहे. अरे इथला चालू कर की मग हे बाबा स्पीकर कीर्तनाची सगळ्या बंद पडलं. महाराज उपाशी बिली गायक उपाशी बिली पकवाजी गेली, स्पीकरवारी संपली, सगळे थंड पडले. पण एक लक्षात ठेवा, त्या 2-3 वर्षामध्ये आर्थिक फटका किती बसलाय याचा विचार करू नका. आपण जिवंत राहिलोय, हाच आपला मोठा नफा आहे. आज 2025 अखंड हटाव सप्ताह आपण डोळ्याला पाहतोय, केवळ त्या पांडुरंगाची कृपा आहे, ते संत मायबापांनी सद्गुरू मायबापाची कृपा आहे. बरं धागे आजीवन वाचवल्या 2020-21 ज्ञानोबांची माऊलीची पालखी, तुकोबाची पालखी, संतांच्या पालख्या पंढरपूरला शेवटी सरकारला बसमध्ये आणावं लागले. 2021 साली मोजक्या लोकांमध्ये माऊली ज्ञानोबांची पादुका पालखी, तुकोबांची पालखी मोजक्या लोकांमध्ये पंढरपूरला पायी चालते आली. काय 2 वेळा मी भेटलो त्या मुख्यमंत्र्यांना. त्याच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. पंढरपूरचे महाराज आम्ही सगळे घेतली 5-7 महाराज मंडळी, आरोग्य संघ ट्रस्टी मंडळ, चोपदार, सुत्रे सरकार, वास्कर, 2 वेळा आमच्या मुख्यमंत्र्याला बैठका, त्यांच्या घरी त्या मातोश्री बांधल्या. 3 वेळा बैठका झाली. आमचे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. पुण्यामध्ये आमच्या बैठका झाल्या, निष्फळ झाल्या. संतांच्या पालखीसाठी पंढरपूरमध्ये बस आणावे लागले, बसमध्ये आणावे लागले. सगळ्यांचा माझा मुद्दा कोणता आहे, एक फार एक मोठी महामारी शक्ती असले ह्यातून आपल्याला भगवंताला जिवंत ठेवले, केवळ परमार्थ करण्याकरता ठेवलेले. पण परमार्थ करा, गळ्यात तुळशी माळ घाला, खाणं पिणं बंद करा, वारकरी व्हा, वारकरी होऊन जीवन लागा. अंगात ताकद आहे तोपर्यंत या पंढरपूरला. उगं सगळं संपलेलं आमच्याकडे गिरायक येऊ नका. माणसं सगळं संपल्यावर मग गिरायक आमच्याकडे आहे. हो, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला असताना ते सगळं फुकट केलं नाही. बायका केलं सगळ्या हाफ तिकिटाच्या, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि हाणलं गव्हा सगळं. हो, आमची बायको मिळाली. आता ती कट झाली, आता बंद झाली योजना. ते माझ्या नावावर गाडी कार आहे ना, आता कट झाले तर पैसे. आता बायको आमची थंड पडली. पैसे मिळाल्यामुळे बायका एवढ्या फुगल्या होत्या. लावला स्वतःमध्ये दिने घेतात असं करता. लावल्याला कोण किंमत दिलं करते, हिंडायचे पैसे आल्यामुळं. आता हा बायकाचा ग्रुप करता, अक्कलकोटचा, तुळजापूरला, कोल्हापूरला, भीमाशंकरला, शिर्डीला, 10-12 बायकाचा ग्रुप करायचा. तेवढं परिस्थिती नवरा बसतो आपल्या घरात भाकऱ्या करत. आणि हे आधी तुळजापूरची आहे ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हण आहे, घरचा माझ्या पायताने बाहेरच्या देवाला घालते पाणी. ती घरचा माझ्या उपाशी मोडतोय. आणि तुळजापूरची आईला तो काय मी फुकट एवढे हिंडल्या माय मग. आणि 75 फूट फुकट. काल दर महिन्याच्या एकादशीला श्रीगंधी एकादशीला महिन्याच्या वारकऱ्यांना दर्शन करायला अवघड होऊन बसलं. महिन्याच्या वारकऱ्यांना हो, कालच्या चैत्रशुद्ध एकादशीला 22 तास दर्शनाला. ही सगळे असते 75 पुढचे फुकट. घराला जड झाले आमच्या पोखाली. आता माझ्या मोटर काय 2-4 महाराज चालतंय महाराज आम्ही आलो. सगळा असला भांगार शिवाला आमच्या तालुकात गेला तर भिगवला तमाशा बघायला गेला. तिकडे त्या पुण्याला शिक्षकाला पुष्पाटू एक लक्षात ठेवा, जोपर्यंत ताकद आहे, इंद्रिय सक्षम आहे, परमार्थाला लायक आहे, तोपर्यंत परमार्थ आहे.
जवळचा प्रसिद्ध आहे. हात तलावा बऱ्या पाय आपले शहीद पाहिजे तीर्थयात्रेत जायचं म्हणून एकदा का शरीर बसून पडलं की मग मात्र ठाईत बैसोनी एक आहे संत माझ्याकडे जोडून होऊ द्या वासुदेव 100 देवाची नाव घेतो. एक लक्षात ठेवा माझ्या नाही बाबा पंढरपूरचा जो वासुदेवाचा नाव घेतला तो स्वार्थी पैसे मागणार आहे. पोट भरणारा वासुदेव आहे. लोकांना मारून वासुदेवाचं रूप बघितलं लोक पण विचार करा आपण तो वासुदेव आहोत पण पैसे मागण्याकरता नाही. जगात तत्वज्ञान सांगण्याकरता उपदेश करण्याकरता तो खरं मानत नाही. वासुदेवाचं रूप घेतलं. डॉक्टर नसले गोडग्यावर अंगण काय डॉक्टर ठिकाणी तो खरं मानत नाही. बगरे जोड्या कोणी छोटासा शाळा घेतला हातामध्ये तो खरं मानत नाही. वासुदेवाच्या माध्यमातून दत्त वासुदेव मी डोळे झाकून काळ जेव्हा सकाळी सांगता येत नाहीये. सावधान शब्द कुठला आहे काय सावधान काय तू सावधान शुभमंगल मोकळं होत लग्न मंडपामध्ये बघा लग्न मंडपामध्ये सध्या आहे 2-3 लाख त्यांना मला टायमिंग सांगितलं नाही कसं आहे ती एक येळ राहते येळ आमच्याकडे आमची येळ होत असतो सगळे ह्याच्यात गेले निघून लक्षात ठेवून हो ते सगळे डोक्यात गेले 9 तारीख 9 तारीख
लग्न मंडपामध्ये लग्न मंडपात बारकाईने निरीक्षण जाऊ बारकाई निरीक्षण लग्नात काय काय असतं बघा तुम्ही त्या स्टेजवर ब्राह्मणाचं लक्ष दक्षिणेकडे नवरदेवाचं लक्ष नवरीकडे वारणाचं लक्ष वारणाचं लक्ष खायकडे असते हो बुंदी आहे ना पुरी भाजी आहे ना बघा लग्न मंडपामध्ये त्या स्टेजवर नवरदेव बसतो नवरी बसते मध्ये अंतरावर झाला असतो नवरदेवाच्या हातामध्ये हार नवरीच्या हातामध्ये हार पण नवरीचं मुंडकं खाली असतं त्याचा ऊस कुरकुर असं बघतो कोणा कसा काय नवरदेव टाचा ऊस केल्या की ब्राह्मण अंतरपाट वर वाढवतो ब्राह्मण मी त्याला तोंड बोलत शेवट पण नवरीचं मुंडकं मात्र खाली असतं मुंडकं खाली जाऊन पुढचा विचार करते प्लॅनिंग सासूला काटा कसा काढावा नवरा ताब्यात कसा घ्यावा घराली नळण बाहेर कशी काढावी इथं पुढचं प्लॅन चालू असतं लग्न मंडपामध्ये सावधान शब्द ऐकाय अक्षर मिळालं का सावधान शब्द आहे दुसरा सावधान शब्द काय काय मिळतो घाटातून गाडी वर साधी घाटातून गाडी दिवे घाट म्हणा कसला घाट म्हणा तामिळ घाट म्हणा बापदेव घाट म्हणा घाटातून गाडीवर निघाली उजव्या किंवा डाव्या साईडला बोलून असतो सावधान 20 km 60 km 40 km 30 km गाड्या सावकाश हाका ड्रायव्हर सावकाश गेले घाटात घाटातून गाडी सावकाश येतो ऍक्सिडेंट होऊ देत नाही समोर काय गाड्या मागून काय गाड्या पुढे जातात ऍक्सिडेंट होऊन न देतात तो ड्रायव्हर व्यवस्थित गाडी घाटाच्या वर नेतो आणि घाटाच्या वर गाडी गेली की पुन्हा एक मोठा बोर्ड असतो काय बरोबर आपला प्रवास पद्धती बरोबर आहे पुन्हा एक मोठा बोर्ड असतो धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो लक्षात ठेवा इथं सावधान शब्द आहे परमात्मा सुद्धा सावधान आहे परमात्मा मोठा घाट आहे त्या घाटाचे ड्रायव्हर तुम्ही आम्ही साधक आहोत वारकरी आहोत गाडी व्यवस्थित चालवायची महाराज ऍक्सिडेंट होऊ द्यायचं नाहीये समोरून गाड्या अंगावर येतात आपल्या काम रुपये गाडी करोड रुपये गाडी देश रुपये गाडी वासना रुपये गाडी अहंकार रुपये गाडी ऍक्सिडेंट होऊन येतात गाड्यावर सावकाश नाही एकदा गाडीवर गेली किंमत माझं धन्यत्व आहे जीवन हे पूर्णत्व आहे हो हे संत मागणी हो कुठल्याही बाबा ऍक्सिडेंट होऊन येतात व्यवस्थित गाड्या वर नेल्यामुळे संतांचं जीवन परिपूर्ण झालं संतांचं जगणं हे धन्य झालं संतांचा जन्म धन्य झाला संतांच्या आयुष्याचं सोनं झालं कल्याण झालं हो असे अनेक संत धन्य हा शब्द कुठे कुणाला मिळू शकत नाही धन्य झाले बाबा हे संत महात्मे आमचे हो धन्य तो युवती धन्य तो सोपान धन्य धान्य धन्य तो गोवा समर्थ धन्य 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 जोगीच्या माध्यमातून वाद्याच्या माध्यमातून एकनाथ बाबांनी भावनाच्या माध्यमातून समाधान केला जोशीच्या माध्यमातून सिंगापूरच्या महादेवाला कोल्हापूरच्या आईला कोल्हापूरच्या लक्ष्मीला वासुदेव
100 देवाची नावं घेतो. एक लक्षात ठेवा माझ्या नाही बाबा, हो पंढरपूरचा जो वासुदेवाच्या मागितला तो स्वार्थी आहे, पैसे मागणार नाही, पोट भरणारा वासुदेव आहे. तुकाराम महाराजांनी वासुदेवाचं रूप बघितलं, तुकोबरोबर विचार करा आपण जो वासुदेव आहोत, पण पैसे मागायकरता नाही, जगात तत्वज्ञान सांगण्याकरता उपदेश करण्याकरता तुकाराम महाराजांनी वासुदेवाचं रूप घेतलं. धोतर नेसले, गुडघ्यावर अंगर काय, डोक्यावर चुट केली तुकाराम महाराजांनी, बगरे जोडी कोणी छोटासा शाळा घेतला हातात तुकाराम महाराजांनी वासुदेवाच्या माध्यमातून जातो वासुदेव मी डोळे झाकून काळ करून बसलाय, काळ केव्हा सकाळी सांगता येत नाहीये. सावधान शब्द कुठला आहे का सावधान काय तू सावधान. शुभमंगल मोकळं होत लग्न मंडपामध्ये बघा, लग्न मंडपामध्ये सध्या आहे 2-3 लाखाच्या, त्यांना मला टायमिंगच सांगितलं नाही. कसं आहे ती एक येळ होते येळ, आमच्याकडे आमची येळ होत असतो पहिले सगळे ह्याच्यात गेले निघून लक्षात ठेवून हो ते सगळे डोक्यात गेले 9 तारीख 9 तारीख लग्न मंडपामध्ये लग्न मंडपात बारकाईने निरीक्षण जाऊ, बारकाई निरीक्षण लग्नात काय काय असतं बघा तुम्ही त्या स्टेजवर. ब्राह्मणाचं लक्ष दक्षिणेकडे, नवरदेवाचं लक्ष नवरीकडे, वारणाचं लक्ष नववातून वारणाचं लक्ष खायकडे असते. हो बुंदी आहे ना, पुरी भाजी आहे ना. बघा लग्न मंडपामध्ये त्या स्टेजवर नवरदेव बसतो, नवरी बसते, मध्ये अंतरावर झाला असतो, नवरदेवाच्या हातामध्ये हार, नवरीच्या हातामध्ये हार, पण नवरीचं मुडकं खाली असतं. त्याचा ऊस कुरकुर असं बघतो मोकळा कसा काय नवरदेव टाचा ऊस केल्या की ब्राह्मण अंतरपाट वर वाढवतो, ब्राह्मण मी त्याला तोंड बोलत शेवट, पण नवरीचं मुडकं मात्र खाली असतं. मुंडकं खाली जाऊन पुढचा विचार करते प्लॅनिंग, सासूला काटा कसा काढावा, नवरा ताब्यात कसा घ्यावा, घराली नळण बाहेर कशी काढावी, इथं पुढचं प्लॅन चालू असतं. लग्न मंडपामध्ये सावधान शब्द ऐकाय मिळतो. अक्षर मिळालं का? सावधान शब्द आहे. दुसरा सावधान शब्द काय काय मिळतो? घाटातून गाडी वर चालली, घाटातून गाडी दिवे घाट म्हणा, कसला घाट म्हणा, तामिळ घाट म्हणा, बापदेव घाट म्हणा, घाटातून गाडीवर निघाली उजव्या किंवा डाव्या साईडला बोलून असतो सावधान. 20 km, 60 km, 40 km, 30 km गाड्या सावकाश सावकाश, ड्रायव्हर सावकाश गाडी घाटात, घाटातून गाडी सावकाश सावकाश येतो. ऍक्सिडेंट होऊ देत नाही, समोर काय करायचं, मागून काय करायचं, पुढे जातात, ऍक्सिडेंट होऊन देतात. तो ड्रायव्हर
व्यवस्थित गाडी घाटाच्या वर नेतो आणि घाटाच्या वर गाडी गेली की पुन्हा एक मोठा बोर्ड असतो काय बरोबर आपला प्रवास पद्धती बरोबर आहे पुन्हा एक मोठा बोर्ड असतो धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो लक्षात ठेवा इथं सावधान शब्द आहे परमात्मा सुद्धा सावधान आहे परमात्मा मोठा घाट आहे त्या घाटाचे ड्रायव्हर तुम्ही आम्ही साधक आहोत वारकरी आहोत गाडी व्यवस्थित चालवायची महाराज ऍक्सिडेंट होऊ द्यायचं नाहीये समोरून गाड्या अंगावर येतात आपल्या काम रुपये गाडी करोड रुपये गाडी देश रुपये गाडी वासना रुपये गाडी अहंकार रुपये गाडी ऍक्सिडेंट होऊन येतात गाड्यावर सावकाश नाही देत एकदा गाडीवर गेली किंमत माझं धन्यत्व आहे जीवन हे पूर्णत्व आहे हो हे संत मागणी हो कुठल्याही बाबा ऍक्सिडेंट होऊन येतात व्यवस्थित गाड्या वर नेल्यामुळे संतांचं जीवन परिपूर्ण झालं संतांचं जगणं हे धन्य झालं संतांचा जन्म धन्य झाला संतांच्या आयुष्याचं सोनं झालं कल्याण झालं हो असे अनेक संत धन्य हा शब्द कुठे कुणाला मिळू शकत नाही धन्य झाले बाबा हे संत महात्मे आमचे हो धन्य तो युवती धन्य तो सोपान धन्य धान्य धन्य तो गोवा समर्थ धन्य 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 जोगीच्या माध्यमातून वाद्याच्या माध्यमातून एकनाथ बाबांनी भावनाच्या माध्यमातून समाधान केला जोशीच्या माध्यमात खरे आंध्र दुनिया मी आम्हाला दृष्टी गाथा पाठ नाही दृष्टी हरिपाठ म्हणता येत नाही
दृष्टी आम्हाला बसवायला माहित नाही, दृष्टी आम्हाला जनगण म्हणजे म्हणता येत नाही, दृष्टी डोळे आहेत आम्हाला शुभम कवटी कल्याणावर पाठ नाहीये. काय डोळे पण गाता पाठ केला. आमच्या दोंडोबा दादाचे गुरु काकासाहेब शिरोडकर तुकाराम महाराज अभंग आहे, शेरबळा अभंग ओळखायचं कसं? विश्वाची पाठी समोर ठेवायची, अभंग म्हणायची, जिबी विस्तू ठेवायची. तुकाराम महाराजाचा अभंग असेल त्यांच्या जिबी विस्तू पोळत नव्हता. शेपक अभंग असेल चटका बसायचा, चटका बसला की शेपक अभंग बाजू करा, बाजू करा. 4000 वेळा अभंग तोंडपाठ केला काकासाहेब शिरोडकर. त्यांचे शिष्य सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आहे, माढा तालुक्यामध्ये देवडी म्हणून गाव आहे. त्या देवडीमध्ये बाबुराव देवडीकर दोन्ही डोळ्याने आणले आणि दोन्ही गाथा पाठ केला, दोन्ही गाथा पाठ करायचा. पण दृष्टी नाही आहे. लहान मुलं जवळ करून घ्यायची, हा अभंग वाच. त्या मुलं 5 वेळा अभंग वाचायला लावायची. त्या मुलांनी 5 वेळा अभंग वाचून यांनी इकडे लक्षात ठेवायचा. असे 4092 आपण तोंडपाठ केले बाबुराव महाराज देवडीकर. डोळे नाही आहे पण गाथा पाठ केला. महाराज एका पुढचं बोलतो मी, गाथ्याचा जो अनुक्रम आहे समाजच्या दृष्टीने ठेवायचं पहिला अभंग आहे. समाज दृष्टी ठेवली साधली आणि जरी नाही एकदम उत्तर हो सावध झालो अंतरीची घेतो गोडी आपल्या ह्याच्या जो असं दाखवता ही जी अनुक्रमणिका आहे. आणि शेवटचा अभंग 4092 मागणी ते तुझं प्रती आहे देशी तरी पाय पाहून रंगा. ही जी अनुक्रमणिका आहे आमच्या बाबुराव देवडीकर तयारी केली. पण आधी आमचा 90% वारकरी गाथा दुकानामध्ये त्या मार्केटमध्ये आणण्या गेल्यानंतर तो बोलतो सहज म्हणतो आम्हाला देवडीकर गाथा द्या. गाथा देवडीकर नाही, गाथा तुकाराम महाराजांचा आहे. पण देवडीकर अनुक्रम तयार केला. दोन्ही डोळे आणले पण गाथा पाठ केला. सध्या एक महाराज जिवंत आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे. त्या पाथर्डी तालुक्यात जाड देवळगाव आहे. त्या जाड देवळामध्ये मुकुंद काका महाराज जाड देवळेकर दोन्ही डोळे आंधळे पण ज्ञानश्री तोंडपाठ आहे. गावच्या लोकांना विनंती केली मी त्यांच्या आणा तुमच्या गावात त्याचे पाय लागू द्या पवित्र उद्या सगळ्यांना दर्शन घेऊ. त्यांचं दृष्टी नाही आपण ज्ञानश्री तोंडपाठ. गीतेतले संस्कृती 700 श्लोक गीतेतले मुखोद्गत हो 9 हातात 33 वेळा तोंडपाठ आमच्या मुकुंद काकांचे. त्यांचा स्वतः मी अनुभव घेतला हैदराबादला. मोठे शब्द घेतले मी हैदराबाद 95 माझ्या वाटत आर्टिस्ट बाबा मला स्वतःच्या जगन्नाथ भारत भाऊ पांडुरंग भले दिग्गज देवळेकर हो तुमचे काय तुमचे देवकर माऊली महाराज गोस्वामी आमच्या पंढरपूरचे हो औशेकर महाराज त्या गहिनाथ महाराजांचे वडील औशेकर तात्यासाहेब वास्कर महाराज एकदा हो तात्यासाहेब वास्कर म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भीष्माचार्य होते. हो पितामह भीष्माचार्याची पद्धत आम्ही शब्द ते मानव तिसरा समाजाचा शब्द द्यायचा शब्द बाहेर जात होतो तात्यासाहेब वास्करांचे. त्यांना आम्ही आभार म्हणायचो. त्या हैदराबादकरांची इच्छा होती एक तरी कीर्तन आमच्या आबांचं वास्करांचं व्हावं. माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी वाशीहून हैदराबादला कीर्तन आली. शरीर थकलं होतं 94-95 वय हातपाय लटकत कापताय हो काय की भाजी भाकरी चटणी भाकरी खाली हो उभारलं कीर्तनाला जात असताना त्या मानपाकडे असताना त्यांचे हातपाय लटकत कापत होते. 93-94 वय झालेलं. आमच्या वडिलांनी विनंती केली आबा वास्कर महाराज माझी विनंती हो दिवसभर प्रवास झालाय तुमचा शरीर हातपाय लटक कापतात वय झाले माझ्या प्रेमापुढे तुम्ही आलात हो मला माहिती आहे. पण माझी इच्छा आहे आबा तुम्ही बसून कीर्तन करा. त्यावेळेस तात्यासाहेब वास्करांच्या मुखात ते उद्गार आहेत. आमच्या वडिलांना म्हणजे निवृत्ती महाराज हा तात्या ज्या दिवशी बसाची पाळी त्या दिवशी हा तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर घरामध्ये बसेल पण बसून कीर्तन करणार नाहीये. म्हणतात संप्रदायावर निष्ठा 94 आहे उभारून 3.5 तास कीर्तन केलं. अजून माझ्यापेक्षा कॅसेट आहे. स्वल्प वाटेचा जो वाचेगाव मित्र तुम्ही आम्ही केली 95 बसून कीर्तन केलं उभारून कीर्तन केलं. आता काही तरुण बोकी बसून कीर्तन आणते ठेवण्याला अजून लादू वाटली पाहिजे. अशी घरी असेल तू पण त्याची आम्हाला मान्य नाही. आमचा संप्रदाय आमची निष्ठा हो प्रल्हाद भाऊ महाराज बडवे समाजामध्ये होऊन बडवे समाज प्रल्हाद भाऊ आज पांडवांची मूर्ती वाचली किंवा त्यांच्यामुळे वाचली हो सगळ्या मूर्त्या पुढे निघाला
बातमी कळाली की तुझी मूर्ती उचलली त्या हो देगावच्या पाटलाच्या घरात त्या विहीर पडके विहिरीतून लोक उठवली 6 मिनिट तिथं उपचार चालू होते हो तर प्रभाव बडवे तुम्ही चरित्र वाचा शरीर थकलं काय श्रद्धा त्या पांडुरंग हो शरीर थकलं पण शेवट दर्शन घ्यावं म्हणून काठी टेकवत मंदिर महाद्वारामध्ये आले आपला नियम होता नामदेव पाहिलं पण पायकडे ठेवत आपण वरच्या पाहिलं पण पूर्वी दर्शन तिथनं होतं नंतर कोणाला बाऱ्या बदलता दिसायला हो आपण नामदेव पायरी संतांची पायरी पण पायरी ठेवलं आपण वरच्या पाहिलं असं पाय ठेवायचं मग पुढं जायची वारकरी प्रल्हाद भाऊ बडवे दर्शनाला आले त्या ठिकाणी काठी टेकवत आता नामदेव महाराज संत मायबाप आहे 14 माणसं कुठं एका दिवस पाहिजे समज पाय कसा ठेवायचा वरच्या पाहिलं असं पाय ठेवायला गेले शरीर ठकलेलं 85-90 वय काठी निसटली खाली पडली डोकं फुटलं पुन्हा उठले पुन्हा शक्ती एकवटली उभारली पुन्हा तिथली काठ्यामध्ये पुन्हा पाय टाकायला गेले पुन्हा खाली पडली हो कोपरे फुटले गुडघे फुटले डोकं फुटलं पुन्हा तिसऱ्यांदा उठले पुन्हा खाली पडली सुद्धा पांडुरंगाने विठेवर उडी मारली महादेव नामदेव पाहिजे बशारी भाऊ प्रल्हाद भाऊ अहो शरीर थकले तुम्हाला वर चढणं होत नाही तर मी आलो तुमच्यापाशी विठेवर उडी मारली या दर्शन माझं घडलेली घटना पंढरपूर 3.5 वर्षापूर्वी घ्या दर्शन माझं हो प्रल्हाद भाऊ बडवे कट्टर वारकरी होते म्हणजे देवा तो आज माझ्याकडे महाद्वारात आलास उद्या तू माझ्या घरात येशील मला ते दर्शन मान्य नाही मला दर्शन मान्य विठेवर देवा विठे तू शोभून दिसतोस विठेवर तुझे चरण आहेत पांडुरंगाचे हे चरण आम्हाला मान्य आहे हा देवा माझी विनंती तिथपर्यंत जाण्याची मला शक्ती दे बळ द्या अंगामध्ये हो पण तुझं दर्शन तो आलाय माझ्याकडे तुझं दर्शन इथं मी घेणार नाही पांडुरंगा पण जर शक्ती द्यावी लागली बळ द्यावं लागलं काठी टेकत पुन्हा मंदिरमध्ये गेले देवाच्या चरण मस्तक ठेवल्या आपला प्राण सोडला हो याला म्हणतात कट्टर भक्ती आपल्या घरात आम्हाला मान्य भेट डॉक्टर म्हणून पूर्वी शिक्षकाला गुरुजी म्हणायचे गुरुजी गुरुजी अगोदर एक शब्द आहे काय मास्तर मास्तर कुठला पिंजऱ्यातला मास्तर नाही तुकाराम महाराजांच्या काळाचा शब्द आहे अल्पगतीसाठी पण
होती. पंत शब्द गेला गुरुजी शब्दाला. गुरुजी शब्द गेला. तुम्ही आता शाळेत काय म्हणता? हा हे तुला विचारतोय काय म्हणतो शाळेत? हा सर 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 आता सर शब्दात हो. पूर्वी औषधाला काळा म्हणायचे, आता औषध म्हणतात. पूर्वी डॉक्टर वैद्य म्हणायचे, आता डॉक्टर म्हणतात. पूर्वी माय शब्द माय शब्द अजून आमच्या बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडे बिदर जिल्हा काय पूर्वी माय शब्द. माय शब्द प्रेम आहे. माय म्हणजे जेवण आहे. माय म्हणजे अंतकरण भरून येतं. माय शब्द गेला, आई शब्द आला. आई शब्द गेला, आता काय म्हणतो मी? मम्मी बी नाही मम 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 कसला मम नसतो. दादा गेला अण्णा गेला डॅडी आलं पप्पा आलं. शब्दामध्ये बदल होत चालला. पूर्वी डॉक्टर वैद्य म्हणजे आता डॉक्टर. पूर्वीचे वैद्य हुशार होते. नाडी पाहायला सांगायला काय रोग आहे. सरबाब आहे डोक्यात प्रशिक्षणी काय रोग आहे, बीपी किती, ऍसिडिटी किती, शुगर किती बरोबर सांगते. हो परवा घेतलं नाशिक किल्ल्यात सटाणा तालुका तिथे एक बाह्य महाराज ब्रह्मचारी 104 वय आहे. नाडी पाहिल्या पाहिजे काय रोग आहे बरोबर सांगताय. हो पूर्वी सगळ्या शरीराला एक वैद्य होता. आता प्रत्येक शरीरात इंद्रिया डॉक्टर वेगळा वेगळा. कानाचा वेगळा, घशाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, मेंदूचा वेगळा, मणक्याचा वेगळा, हाडाचा वेगळा. गुण तर काहीच येत नाही. हो आणि पेशंट बी तेवढे, डॉक्टर बी तेवढं झाले, पेशंट बी तेवढं झाले. एका पेशंट घेत दवाखान्यात डॉक्टर काय होतं, ताप आला का नाही, छाती दुखते का नाही, सर्दी का नाही, खोकला का नाही, डोकं दुखते का नाही, हातपाय दुखते का नाही, पोट दुखते का नाही, होतंय काय? 2 दिवसापासून कसं सोहायला लागले. डॉक्टरला औषधी तसं पेशंट असले डॉक्टर नसले. मी एका दवाखान्यात घेतो. मला गेलं का ते डॉक्टर विचारत नाही काय होतं मला मला हांडे महाराज तुम्ही आला वय झोपा टॅबला मी झोपलो. शरीरावर केला एका नाट्यात अस्को पडतो. एक काळी चट्टीस तेवढी गोल छाती ठेवली. मला वडा श्वास सोडा पण इकडे वडा सोडा पुन्हा पोटला धरून हाण पुन्हा इकडे धरून हाण पुन्हा मला पालतं पडा म्हणजे तुला खऱ्याचं पालतं पडलो. तुला पाठी चक्की काढी वडा श्वास सोडा वडा सोडा कुठून बसा नका बघू नका दाखवू डोळे बघू डोळे दाखवू जीभ बघू एवढा सगळं तपास मला विचारते काय हवे तुम्हाला एवढं गुंत पालतं कशा करून मला या असलेलं काय सांगावं. एका माणसाला जेवण वाढलं एक भाकरी वाढली 2 भाकरी दिसायची. एक धायची वाटली 2 वाढली सुद्धा बंडा दिसायचं म्हणजे बायको चढायचं बाई ओळख तयार काहीतरी दृष्टीनं झालाय. म्हणजे बायको नेलं दवाखान्यात मोठे काय बारामतीला आय स्पेशलिस्ट डॉक्टर पैसे पेपर होतो. नॉर्मल समोर होती बाई म्हणजे काय साहेब पेपर काय जेव्हा आम्ही पेशंट म्हणतो बसायला डॉक्टर पेपर काढलेला काय होतं बाई तुम्हाला तुम्ही मला काही होत नाही मी चांगली आहे. माझ्या मिस्टरना दृष्टीदोष आहे. जेवायला वाढलं एक भाकरी वाढली की 2 भाकरी दिसतात. एक घायची वाटली 2 वर्ष डबल दिसतंय. मग डॉक्टर म्हणजे अशी गोष्ट सांगायला तुम्ही चौघजण कशाला आलात चौघजण म्हणलं तर पहिले इकडे बघितली डॉक्टर चौघ कसं काय म्हणते. मग तेव्हा पाहिजे लक्षात आलं आपल्या नवऱ्या किती 2 दिसतात डॉक्टर 4 दिसतात. असे जर जीवनामध्ये डॉक्टर भेटले तर आयुष्यात आपला नोकरीच होणार नाही. तो काय मला डॉक्टर होऊन आले वैद्य होऊन आले पण डिग्री मिळवली अभ्यास वेदशास्त्र वेदशास्त्र जाणीत आत्मिक पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळी जे आहे ती राहिली वेगळी. वेदशास्त्र गाथा श्रुती सगळ्यात अभ्यास बंद केला. अभ्यास करू बाबा हा ब्रह्मच घ्या हा काढा घ्या औषध मी आणलेलं आहे. हो अरे हा औषध खाऊ तुम्ही हे औषध घेतलंय हो घेतलंय. महाराज कसा आहे हा
अनेक प्रकारचे ज्ञानेश्वरी आढळून 9 रस सांगितले. 9 रसी म्हणून मी सांगू. 9 रस शांतरस, वीररस, करुणरस, विभद्रस, शांतरस, अद्भुत रस, ही 9 रसांची यादी. सर्वात श्रेष्ठ हा भक्ती रस आहे, हा ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस हा काळ तुम्ही घ्या, पण काहून बरोबर आहे विनामध्ये तुम्ही औषध आहे. 1 रुपये तुम्ही आमच्याकडून घेत नाहीये. तुम्ही औषध आलात आणि हा ब्रह्मरस काळा घेऊ तुमच्यावर विश्वास ठेवून, पण काय होत बरोबर आहे. या औषध परिणाम काय महाराज सांगतात. तुमच्या पाठीमागे दुःख लागले, ते दुःखाची योग्य आपण बसले कारण औषध नाही. हो दुःख हा संतांचा ब्रह्मस्वरूप हे औषध घ्या, उद्धार करून जेवणाचा. दुःखाचा विचार जर केला दुःखे अनेक प्रकारचे आणि दुःखे सांगू किती त्यांच्या वयाकडे वेळेला घेऊन मारणं. हो हाय का वारकर लोक नाही खोकवाने पडसणे सगळे खाऊन पण चालत सप्त्यामध्ये. सप्त्याच्या अगोदर वजन बघा, सप्ताह झालेलं वजन बघा. शिया हाय, दूध हाय, कॉफी हाय, नाश्ता हाय, सकाळ हाय, दुपार हाय, संध्याकाळ हाय. एक सांगू मी रात्री का दुपारी कीर्तन रात्री काल बोललो कीर्तन निरंगी होतं कीर्तन. हो रात्री बोललो मी काल कीर्तनामध्ये या जगामध्ये खरा श्रीमंत खरा सुखी जर कोण असेल आमचा वारकरी आमचा वारकरी पैसा नाही पण सुख आहे, पैसा नाही पण समाधान आहे, पैसा नाही पण सुख आहे, पैसा नाही पण सुख आहे. तुमच्यापाशी पैसा भरपूर आहे महाराज. पैसा पण खाता येत नाही. लाडू 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 जिलबी गुलाबजाम शुगर दारू दारू येऊ दे म्हणतो पट्ट्या. पैसा खाता येत नाही, पैसा भरपूर आहे, झोप नाही झोप. हो आमच्या वारकरी बघात मी हरिमला हजर, काका हरिमला नसणार, कीर्तनात नसणार, काकड्याला हजर, गात्याच्या भाजनाला हजर. हो जेवण 3-3 4 भाकऱ्या कुसकून खाणार. आमच्या वारकऱ्याला पडल्या झोप आहे. तुमच्यापेक्षा पैसा आहे पण झोप नाही. मी करोडपती अब्दुलपती बघितले, मोठमोठे मंत्री संत्री बघितले मी. हो त्यांच्या घरात मुक्काम केलाय मी. पैसे असून त्यांना झोप नाहीये. झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही, गोळ्या झोपत्यात. ही पट्ट्या जागाच एकट हिंद ते स्वतः होते, एकट हिंद पैसा झोप नाही. आमचा वारकरी कशी पैसा पण पडल्या आमची वारकरी पडल्या गोहाराला सुरुवात. काय माणसाला बेकार करते जातं. काय सांगू तुम्हाला, मुंबईला गेलो एक गेला एक नशिबाला आमच्याला काय सांगू तुम्हाला. बरं का बाबा, काही झोपेचे प्रकार आहेत, काही लोकांची गुहरी झोप आहे. खूप झोपेत गोर आहे. काही लोकांची गोरी झोप आहे, काही लोकांची डोळे वाटाली, डोळे उठून झोपायचे. काही लोकांची चकली झोप आहे, झोपताना तोंड इकडं पाय
लोक, काही लोकांची तोंड अशी लोक आहे, तोंड म्हणून एक म्हातारा असं कट्ट्यावर झोपलं बाहेर, उन्हाळ्यात घरात उकडते आणि मस्त कट्ट्यावर झोपलं तोंड वापरून. नेमकं कुत्रं आलं, त्याला वाटलं बोरनं पाऊस पडला नाही, वाटलं व्हायला खालड पाणी काय सांगतो मी, दुःखही आले काय सगळं सांगतो सदैवता. सर्वात मोठं दुःख एक प्रत्येकाच्या पाठीमागे राहिलेलं आहे, ते सर्वात मोठं दुःख जन्ममरणाचं आहे. मुखीपासून वापरे पुनर्बीजन पुनर्बीजन संसारी जन्म आणि माझ्या मायबापा हो, हा ब्रह्मच काढा घ्या, हे औषध घ्या, निश्चित तुमच्या जन्ममरणात दुःखाची निवृत्ती होईल. का हो दुःख बरं आहे या औषधाने जन्ममान परंपरा खंडित होती, दुःख नष्ट होतं, आम्हाला कळलं तुमच्या बोलण्यातून. पण का हो दुःख बरं आहे, नेमकं या औषध पथ्य कोणतं आहे? त्या पांडुरंगाच्याच नामाचा उच्चार करा. पत्ते सांभाळा, जेणे विठ्ठल मात्र घ्यावी, जेणे पत्ते सांभाळावी, जेणे विठ्ठल मात्र घेतली, जेणे दीक्षा किती बाबा सांभाळायची. आणि काय तुळशी माळ आहे, त्याने पांडुरंग हे दैवत आपलं प्रमाण मानलं पाहिजे. विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल किंवा ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणजे त्याची संकल्पना द्या, हो हे दैवत तुमचं आमचं आहे, याची उपासना करा, याच्याच नामाचा उच्चार करा. रो याची कथा नामाचा अनेक प्रमाण समजून मिळत नाहीये. पथ्यनाम विठोबाची आणि गवाची नसिनी भरवून का अंशीदार आणि का काही शिल्लके पण कौतुक आहे. तुमचं बोलणं हा ब्रह्मसमाज काळात मी आमच्या घरापर्यंत घेऊन आला, विनामूल्य तुम्हाला आम्हाला हे औषध दिलेले आहे. हो दुःख निवृत्ती होते आम्हाला कळालं तुमच्या बोलण्यातून. पांडवांनी आम्हाला पथ्य सांभाळून भावराग निघून जातो हे आम्हाला कळलं.
पण का तू बाबा आहे शेवटची शंका आहे आमच्याकडे बाधा म्हणा भूत म्हणा हे जे आमच्या पटवून काही लागले नाही याची काही निवृत्ती नाही तुकोपर्यंत बाबांनो असली शंका म्हणजे तुम्हाला मनामध्ये आणू नका ज्यांनी हा ब्रह्मस्नावाचा काळा घेतला आहे ज्यांनी पांडवाने आम्हाला पत्ते सांभाळलेला आहे अशा भक्तांना तुका म्हणे
रामदेव. पल्लवीच्या पांढऱ्याच्या कानावर आवाज द्यायला पाहिजे की सप्त सवयीचं. वा 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 वा, एक नंबर श्रोते बरगा, एक नंबर. नुसतं तर शाबास. Thank you.